गुरुवारी संध्याकाळी राधाकृष्ण सोसायटीमध्ये अचानक आग लागल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मीटर रूममध्ये लागलेली आग बघून रहिवाशांनी त्वरित अलिबाग नगर परिषद अग्निशमन विभागाला सूचना दिली। काही मिनिटातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी तत्परतेनं काम सुरू केले। प्राथमिक अंदाजानुसार ही आग विद्युत बिघाडामुळे लागल्याचं समजतंय। माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी त्वरित हस्तक्षेप करून आपले सहकारी सागर पेरेकर, भावेश पेरेकर, हरेश सावंत आणि संतोष तांडेल ह्या घटनास्थळी पाठवले। तसंच आरसीएफच्या तुषार कवळे आणि जिल्हा रुग्णालयातील अनिकेत वाडकर यांनी सुद्धा आग विझवण्यात सक्रिय असा सहभाग घेतला। अग्निशमन दलाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे आग इतर मजल्यांवरती किंवा शेजारच्या घरांमध्ये पसरण्यापासून रोखली गेली। सुदैवानं या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, पण मीटर रूममधील काही विद्युत साहित्याचं मात्र नुकसान झालंय। पोलीस घटनास्थळी भेट देऊन तपास सुद्धा झालेला आहे आणि रहिवाशांनी त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल आणि अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केलं गेलंय। वेळेत केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अपघात टळलाय आणि नागरिकांसाठी हा मोठा धोका टळला असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय।